सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत ज्ञानेश्वर ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. ज्ञानेश्वरांनी ठरवलं की या सर्व भक्तांना कुठेतरी एकत्रित करून त्यांना काहीतरी नियम लावणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे सर्व मोकाट सुटतील, काहीच धरबंद राहणार नाही. त्यांना आठवलं पंढरीचा पांडुरंग. लहानपणी वडिलांसोबत पाहिलेलं देखणं रूप, गोपाळाचा वेश, हरी आणि हरविष्णू आणि शंकर दोन्ही देव एकाच ठिकाणी. विष्णूने शंकराला मस्तकावर धारण केलेलं, अशी दोघांची एकता. जणू ब्रह्मच वाट चुकून पंढरीला आलं. पुंडलिकाने विटेवर उभं करून ठेवलंय. पांडुरंगाची ज्ञानोबाला आठवण झाली आणि त्यांना ब्रह्मानंद झाला. अभंगात ते म्हणतात, माझी या जीवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. गोविंदाचे गुणी बोधिले, पांडुरंग मन रंगली. पंढरपूरला गुढी नेऊन तिथल्या बाळवंटात नाचावं. तो पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा त्या विठ्ठलाच्या गुणांनी त्यांना वेड लागलं होतं. ते इतके उतावीळ झाले की क्षणाचाही विलंब न लावता केव्हा पंढरपूरला जाऊन माझ्या माहेरला कडकडून भेटेन, कधी आलिंगन देईन आणि सगळा संसार सुखमय करून टाकीन, असं झालं. इतके आतुर झाले होते. ज्ञानोबासोबत सद्गुरू निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव आणि भक्तांचा मेळावा कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरला निघाला. त्यावेळी पंढरपूरला संत नामदेवांचा मोठा महिमा, पाटीलकी होती. पांडुरंगाचा मोठा लाडका भक्त. एकटा नामदेवच नाही तर त्याची दासी जनाबाई, जी आपल्याबरोबर देवाला दळण कांडण करवणारी. नामदेवानं ज्ञानदेवाची आणि ज्ञानदेवाने नामदेवाची कीर्ती ऐकलेली होती. त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटायला मोठे आतुर उत्सुक झाले होते. चंद्रभागेच्या वाळवंटात या संतांची गाठ पडली. ज्ञानानं भक्तीला भेटावं, योगानं प्रेमाला आलिंगन द्यावं, तसं नामदेव आणि ज्ञानोबांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. आणि काय आनंद वर्णावा. भजन कीर्तनाची धुमाळी सुरू झाली. भक्तिरसाची गंगा दुथडी व्हायला लागली. अपूर्व प्रेमाचा पूरच आला जणू. तिथं कधी नामदेवानं अभंग कीर्तन करावं तर कधी ज्ञानोबांनी. हा सर्व सोहळा जनाबाई स्वतः अनुभवत होती. तिनं तिथली गंमत लिहून ठेवली. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांचा अफाट मेळावा गोळा झालेला. नामदेव काल्याचे कीर्तन करीत आहे आणि ज्ञानदेव स्वतः भक्त गोपाळांना लाह्या वाटत आहे. जनाईच्या आग्रहास्तव ज्ञानदेव अभंग गात आहेत. कोड गळा, अपूर्व रंग, मिटलेल्या कमळासारख्या मोठ्या डोळ्यातून मोत्यांच्या धारा वाहत आहेत. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. आणि कीर्तनात असा काही रंग भरला की स्वतः परमात्मा कीर्तनात उभा राहून नाचायला लागला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, ज्ञानराजा माझा गोपाळ असी लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे, देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. भंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाची या छंदे विठ्ठल नाचू लागला. ज्ञानोबांनी पंढरीच्या सगळ्या संतांना वेडं केलं, मोहवून टाकलं. नामदेवाला विसोबा खेचरकडून गुरुपदेश घ्यायला लावून कृतार्थ केलं. जनाबाईला आईचे सुख मिळाले नसल्यामुळे ज्ञानोबांचं दर्शन झाल्यावर त्यांच्या रूपाने तिला आई लाभल्याचा आनंद झाला. ती म्हणाली, आई, तू माझी आंधळ्याची काठी, कोण्या सिद्धेश्वरात अडकून राहिलास रे. मी तुझी अपंग पाडस. तुझी माझी चुकामूक झाली. डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते. तिने उघडा आकांत केला की या जन्मी मरून जावं आणि ज्ञानाचा सागर जनाईच्या पोटी जन्म घ्यावा. अवघ्या वारकऱ्यांवर अपरंपार प्रेम करून वेडं केलं त्यांना.
पण हा वारसा पुढे चालवायला नामदेवासारख्या योग्यतेचा पुरुषच करू शकेल, म्हणून त्याला तयार करण्याच्या दृष्टीने आपल्याबरोबर तीर्थयात्रा करीत तळागाळातील जनतेच्या स्थितीचं अवलोकन व्हावं, या विचाराने त्याला बरोबर हिंडवावं. त्यानुसार ते नामदेवाला म्हणाले, तुझ्याबरोबर अंतरीच्या गुजगोष्टी कराव्यात, यासाठी तीर्थ पाहात फिरत फिरत चालताना सुसंवाद साधता येईल. पण नामदेवाला प्रश्न पडला, पांडुरंगाला सोडून कसं जावं? दोघेही देवांसमोर जवळ जाऊन जाण्याची आज्ञा मागितली. देवाने अनुमती दिल्यावर दोघेही उत्तरेकडे निघाले. प्रभास, द्वारका, गिरनार करीत ते चारी धाम हिंडले. ज्ञानोबाची कीर्ती चौकडे पसरलेली, त्यामुळं जिथं तिथं त्याचं कौतुक होई. ज्ञानोबा काशीजवळ आल्याचे कळल्यावर रामनगरजवळ विश्वनाथ त्यांना सामोरे गेले. विश्वनाथ शंकर ज्ञानोबांचे आदिगुरू आणि आदिनाथ महादेवाच्या परंपरेतले ज्ञानोबा. दोघेही कडकडून मिठी मारून भेटल्यावर आतापर्यंत केलेल्या कार्याचा परिहार विश्वनाथांना कथन केला. त्यावर प्रेमाने कौतुकाने ते म्हणाले, ज्ञानोबा, तू धन्य झालास, जीवन सफल झालं, तुझं कार्य संपलं, कृतार्थ झालास. नामदेवाशी हितगुज करीत पंढरीला परतले. सावतामाळी, जगन्मित्र, नागा, सुदाम, विसोबा खेचर, नरहरी सोनार, सुखामेळा, बंका, गोरा कुंभार ही सगळी मंडळी त्यांच्या स्वागताला जमा झाली आणि कीर्तनाच्या गजराने पंढरीचं आकाश हरिनामानं दुमदुमलं. भक्तिगंगेला दुथडी भरून अगदी जणू पूर आला. ही सर्व वेळी बेभान होऊन नाचायला गायला लागली. नामदेवांच्या आग्रहाने ज्ञानोबा कीर्तनाला उभे राहिले. आज ते वेगळेच दिसत होते. सर्वात असूनही त्यांच्यापासून अलिप्त होते. मन उन्मन, दृष्टी प्रेमाने भरलेली, सगळ्या अंगातून जणू तृप्ती वाहते आहे. निवृत्तीनाथ समोर बसलेले. सगळी संत मंडळी टाळ वीणा घेऊन उभी राहीत. ज्ञानोबा म्हणाले, माझे जीवन गुरु निवृत्तीनाथ यांनी कृतार्थ केलं. माझ्याकडून जे काही कार्य करायचं ते करवून घेतलं आणि मी जे कार्य माझ्या युवतीप्रमाणे मनोभावे करावयाचं ते केलं आहे. आता मी माझ्या गावाला जाऊन सुखसागरी विसावा घ्यावा असं मनी आलंय. ज्ञानदेवांच्या तोंडून हे बोल ऐकले मात्र सर्व संत मंडळी चैतन्यशून झाली. त्यांना प्रचंड हादरा बसला. म्हणजे ज्ञानदेव समाधी घेणार? जिथे शंकराचा वास आहे, जिथं अनेक ऋषींनी मुनींनी साधना तपस्या केली, जे शिवपीठ आहे, अशा आळंदी अलकापुरीला नामदेव समाधी घेणार? आधीच पवित्र अलंकापुरी ती अधिकच पावन होणार, उजळणार. जिथे इंद्रायणी झुळझुळ वाहते आहे, जे सिद्धपेठ कैलासाहून श्रेष्ठ आहे, ज्या ठिकाणी अलीकडे पलीकडे संत मंडळींच्या भगव्या पताकांनी आकाश कोंदलं आहे, अशा ठिकाणी ज्ञानदेव समाधी घेणार? अवघी संत मंडळी, जपी तपी मुनी संन्यासी ऋषी तिथे गोळा झाले. कारण हे ज्ञानाचा अंजन, बोलता चालता कैवल्याचा पुतणा, योग्याची जीवन कळा, मोक्षमार्गीचा सांगाती परत दिसायचा, भेटायचा, लाभायचा नाही. सगळे खिन्न होऊन रडतायत, उदास आहेत. फक्त दोघेच तेवढे प्रसन्न आहेत, ज्ञानदेव आणि पांडुरंग. पांडुरंग जगाची सूत्र हलविणारा म्हणून आणि ज्ञानोबा जो आत्यंतिक समाधानी, मन उन्मत्त झालेलं, अंगावर रोमांच उभे राहिलेले असा ज्ञानोबा स्वरूपी मिळालेला हा विरक्त पुरुष तुमच्या आमच्यातला नाही तर त्याला कसा खेद होईल बरं? ज्ञानोबाजवळ जाऊन खेद करायची सोय नाही, मात्र पांडुरंगाजवळ जो तो कारणे मांडतोय. नामदेव देवाजवळ अगदी काकुळतीने, अगदी कळकळीने विचारतोय, देवा, ज्याच्यामुळे माझा उद्धार झाला, मला कीर्तन करायला लावून तळागाळातल्या जनापर्यंत माझ्या करवी भावना पोचवल्या, तो जीवीचा जिव्हाळा आज आम्हाला सोडून जाणार. आता मी काय करू? कोणाशी गुज करू? कसा बोलू?
श्रीहरी माझा जीव कासावीस होत आहे. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनापासून आभार मानते आणि उद्या भेटीसह येण्याचं आश्वासन देऊन आपली रजा घेते. धन्यवाद.